नमस्कार, स्वप्नाली कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत। मी इथे 2 किलो कैरी आणलेली आहे। ही कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजे यावरचा सगळा चीक निघून जातो। त्यानंतर मी पुन्हा बाजारात गेले आणि अशा प्रकारे जे कैरी कापतात त्यांच्याकडे जाऊन कैरी कापून आणली, कारण आपण जी लोणच्यासाठी कैरी घेतो त्याच्यामध्ये बाट तयार झालेली असते, त्यामुळे ती घरात सुरीने कापता येत नाही आणि अशीच जी आतमध्ये बाट तयार झालेली असते तीच कैरी वापरायची। त्याचं लोणचं खूप दिवस टिकतं। ही कैरी मी आधी धुतली होती, ती चिरल्यानंतर आपल्याला धुता येत नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे एक एक या कैरीची फोड कपड्याने पुसून घेतलेली आहे, कारण या बाठीच्या आतमध्ये जी कोय असते ती कोय काळी झालेली असते आणि चिरतेवेळी ती काळपटपणा सगळ्या कैरीला लागतो। त्यामुळे मी प्रत्येक कैरीची एक एक फोड अशा प्रकारे पुसून घेतली, कारण चिरल्यानंतर आपण याला धुवू शकत नाही। जर का पाण्याचा अंश लागला तर लोणचं आपलं लगेच खराब होईल। अशा प्रकारे मी स्वच्छ कैरी पुसून घेतलेली आहे। त्यामधली ही बाठी अशी साईडला काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी ही कैरी आपली तयार आहे। आता ही कैरी एका मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे। माझ्याकडे मोठं पातेलं नाही, त्यामुळे मी असा एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे। ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचं नाही। इथे मी यामध्ये 2 मोठे चमचे भरून मीठ घातलेलं आहे, एक मोठा चमचा भरून हळद घातलेली आहे आणि आता हे मिक्स करायचं आणि 4 ते 5 तास असंच ठेवून द्यायचं। याला भरपूर पाणी सुटतं। जेव्हा आपण लोणचं करतो तेव्हा जी भांडी वापरतो ती कोरडी असली पाहिजेत, त्याचबरोबर हातही कोरडे असले पाहिजेत, कुठेही पाण्याचा अंश लागता कामा नये। अशा प्रकारे मी आता ही कैरी झाकून 4 तास अशीच ठेवणार आहे। 4 तासानंतर मी अशी ही कैरी चाळणीत ठेवलेली आहे। यातलं सगळं पाणी हे बघा अशा प्रकारे डब्यात निघतं। मी 4 तासानंतर कैरी चाळणीत ठेवली आणि रात्रभर तशीच मी झाकून ठेवली, म्हणजे यातलं सगळं पाणी त्या डब्यामध्ये पडत राहतं। आता ही कैरी एका कॉटनच्या कपड्यावर उन्हामध्ये 2 तास सुकवून घ्यायची। जर आपल्याकडे ऊन येत नसेल तर रात्रभर फॅनखाली ही कैरी ठेवून द्यायची, म्हणजे यातला बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी होतो। मी रात्रभर ही कैरी अशीच फॅनखाली ठेवली होती आणि आता ही कैरी लोणच्यासाठी तयार आहे। आता आपण मसाले बघून घेऊयात। मोहरीची डाळ मी 200 ग्राम घेतलेली आहे। आपली 2 किलो कैरीसाठी 200 ग्राम मी डाळ घेतलेली आहे। एक मोठा चमचा भरून जिरे घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून बडीशेप घेतलेली आहे। 1 चमचा भरून मेथीची भरड आहे। 150 ग्राम लाल तिखट आहे, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। त्याचबरोबर 50 ग्राम मीठ आणि 1 चमचाभर हिंग घालणार आहोत। त्याचबरोबर इथे मी 700 ml तेल घेतलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस आपण गरम करून घेणार आहोत। जर यामध्ये काही दमटपणा असेल तर तो सगळा निघून जातो आणि लोणचं आपलं खूप दिवस टिकतं। यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहत नाही। तर इथे मी मोहरीची डाळ स्लो गॅसवर सतत ढवळत गरम करून घेतलेली आहे। डाळ चांगली गरम झाली की ती काढून घ्यायची। आता आपण जिरे आणि बडीशेपसुद्धा याच कढईमध्ये भाजून घेऊयात। जिरे आणि बडीशेप चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आणि मिक्सरवरून त्याची भरड काढायची। खूप बारीक पावडर करायची नाही, जाडसर अशी भरड करून घ्यायची। तर मी हे मिक्सरमध्ये काढून घेते। तुम्हाला बडीशेप आणि जिरं आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। आता यामध्ये मेथीची जी भरड आहे ती भाजून घ्यायची। मेथीची भरड आणि मोहरीची डाळ ही कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते। मेथीसुद्धा आपली भाजून झालेली आहे आणि ती आता काढून घ्यायची। आता याच कढईमध्ये मीठसुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं। मिठामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो, मग तो सुद्धा एकदम कोरडा होतो। हे बघा, मीठही मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आता काढून घ्यायचं। आता ही गरम कढाई गॅस बंद करायचं। कढाई गरम आहे, यामध्ये आपण मिरची पावडर आणि 1 चमचा हळद घालायची आणि असंच गरम कढाईमध्ये पसरून ठेवायचं, म्हणजे हे सुद्धा चांगलं गरम होतं। आता
मिरची पावडर आणि हळदसुद्धा आपली चांगली गरम झालेली आहे, तीसुद्धा मी काढून घेते. ही मी जिरे आणि बडीशेपची भरड केलेली आहे ती घातली. मिरची पावडर आणि हळदसुद्धा घातली. आता तेल एकदम कडकडीत गरम करायचं, चांगलं वाफ येईपर्यंत. त्यानंतर तेल एकदम थंड करायचं आणि मग यामध्ये घालायचे आपल्याला. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचे. मिक्स झालेले आहेत. आता काय करायचं, यावर 1 चमचा हिंग घालायचं आणि जे आपण कडकडीत गरम केलेले तेल आहे ते 3 चमचे यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित या मसाल्याला तेल मिक्स करून घ्यायचं. हे लोणचं अजिबात खराब होत नाही, वर्षभर 2 वर्षसुद्धा टिकतं. फक्त जेव्हा आपण जी भांडी वापरतो ती सगळी भांडी कोरडी असली पाहिजे, हातही स्वच्छ असले पाहिजेत. आता ह्या कैरीच्या फोडींना हा मसाला लावून घ्यायचा. एकदम छान व्यवस्थित मिक्स करायचं. तेल आपण एकदम थंड झाल्याच्या नंतर घालणार आहोत. अजिबात आपण तेल गरम असताना घालायचं नाही, नाहीतर लोणच्याला पाणी सुटतं. इथे मी 4-5 लवंग आणि 4-5 काळी मिऱ्या घातलेल्या आहेत. त्याने लोणच्याला अजिबात बुरशी येत नाही. आणि तेलसुद्धा मस्त थंड झालेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये मी घातलं. व्यवस्थित परत मिक्स करायचं आणि हे लोणचं आपण बरणीमध्ये भरून ठेवायचं. काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरायची, स्टीलच्या डब्यात वगैरे भरायचं नाही. लोणचं आपलं तयार आहे. जेव्हा आपण लोणच्यासाठी बरणी तयार करतो ती स्वच्छ असली पाहिजे. तिला धुवून 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवायची आणि मग त्यामध्ये भरायचं. इथे मी 2 तास उन्हामध्ये ठेवून बरणी तयार केलेली आहे. आता यामध्ये सगळं लोणचं भरूयात. लोणचं आपण बरणीत भरल्यानंतर लगेच बरणी बंद करायची नाही, त्याला कापड बांधून ठेवायचं आणि 15 दिवस सतत आपण सकाळी आणि संध्याकाळी चमच्याने व्यवस्थित लोणचं ढवळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, लोणचं खाली कोरडं असतं आणि त्याचं तेल सगळं वर येतं, मग लोणच्याला खालच्या साईडला बुरशी लागते. त्यामुळे 15 दिवस वर खाली चमच्याने ढवळून घ्यायचं लोणचं. अशा प्रकारे आपलं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील.